नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कशात सगळेजण मस्त आणि स्वस्त असताल। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। आता दुपारची वाजत आलेत एक बघा, आज आहे 1च वाजले बरोबर। आणि आज आहे बघा शनिवार, उद्या आहे पाडवा। सो मी आज पाडवा उद्या असल्यामुळे म्हणजे डबे घासायला काढले होते सकाळी, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढायला मला आज सकाळी काही जमलं नाही। तर आता तुम्हाला मी दाखवते बघा, सगळं स्वयंपाक झाला आहे। फक्त माझ्या एकटीसाठी भोपळ्याची राहिलेली आहे। मला आवडतं भोपळा। हे बघा, हा भोपळा चिरून ठेवलेला आहे, टमॅटो घालून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये। फक्त भोपळ्याची भाजी, त्यात पाणी घालून ठेवलं कारण का भोपळा काय होतो, चिरून ठेवली की हे पडतो, लालसर पडतो, खराब होतो। बटाट्यासारखंच असतं ते भोपळ्याचं पण, त्याच्यामुळे बघा चिरून पाण्यात घालून ठेवलेलं आहे। आणि हे बघा इकडे बघताय का, हे डबे सगळे, हा रॅक आहे ना, हा सगळा रॅक पुसून घेतलेला आहे, धुवून नाही घेतलं, पुसून घेतलं आहे। आणि सगळे डबे घासले ते बघा, झाकणं पण मी लावलं नाही, उघड्या ठेवलेले आहेत ओपन, वाळून आतनं वाळावेत म्हणून। आणि इकडे अजून बघू शकता बघा, हे बघा, हे भांडे काय मी अजून आवरलेच नाही आहेत कारण का म्हटलं रॅक पुसूया पहिला, डबे घासून घेतले, मग मी फरशी आज पुसून घेतली सगळ्यात शेवटी। आता बघा सगळं घेतलेलं आहे, म्हणजे फरशी पुसून घेतलेली आहे, नाही तर रोज सकाळीच फरशी पुसत असते। काही जण पोछा म्हणतात, पोछा करणं, पण आम्ही शुद्ध मराठी फरशी पुसणे। तर फरशी पुसून घेतलेली आहे, इकडचं पण सगळं आवरलेलं आहे बघा। आता सगळं घर आवरलेलं आहे। आणि बघा मी तोंडल्याची भाजी केलेली आज। चष्मा घालायचा आहे, चष्मा कुठे ठेवला आहे। तर तोंडल्याची भाजी मिस्टरांसाठी केली, डबा टिफिन पण भरून ठेवला। हे पहा, पण आज ते काय म्हणले, मी लवकर येतो तर तुझा डबा, हे डबे घासणं चालू, म्हणजे होऊ दे तुझे सगळं, मग आले की आपण दोघं जेवूया। म्हणजे ठीक आहे, मग माझं सगळं आवरून घेतलेलं आहे। आणि आता बघा मी माझ्यासाठी भोपळ्याची भाजी टाकणार आहे। घर आवरलं, आता उद्या पाडवा आहे म्हणून सगळं घर आवरलंय। माझं आवरावरीनं, स्वतःच्या आवरावरीनं स्वतःचा आज अवतारच झालेला आहे। करतो सकाळपासून मी आवरती घरातलं। आणि सामान आहे बघा, जे काही सामान आहे किराणा डब्यातला काढून ठेवलेलं आहे ह्यामध्ये, टपमध्ये मोठ्या। आणि मी आता काय करणार, ही भाजी आहे ना भोपळ्याची भाजी, तर कुकरमध्येच टाकते की एका शिट्टीत पटदिशी होण्यासाठी। आणि थोडीशी तिखट करते, माझ्यासाठी एकटीसाठीच खायचं म्हणल्यानंतर तिखट करणार। चला तर मग मी टाकते आता भाजी भोपळ्याची। आज सकाळपासून बघा विरांशी बोलणं नाही, फोन नाही आणि जाणं नाही, आज चक्कर पण नाही मारली। म्हटलं जाऊ दे आता, कसं आहे आता दुपारी जाऊया। विरान आज बघा सकाळी लवकर उठला होता आणि झोपला पण लवकर, तो 9:30 वाजता झोपला पण, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आता संध्याकाळी चक्कर मारूया 5-6 वाजता आणि त्याला भेटून येऊया। चला टाकते आता भाजी। आता बघा सगळी गुढीची पण तयारी करावी लागणार आहे, उद्या गुढी आहे तर साखरेचे हार आणायचे राहिलेले, मिस्टर आणतील येताना साखरेचे हार। फुलं चिक्कार आहेत, फुलं भयंकर आहेत आमच्याकडे, पण आता साखरेचे हार यांना आणलं सांगते आता। चला भोपळ्याची भाजी आता टाकते मी। बघा इथे माझ्यासाठी भाजी कशी टाकली बघा, त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण टाकलेलं आहे, मीठ एवढंच टाकलेलं आहे बघा। अशा प्रकारे ही भाजी टाकली, मी टाकून चाललेली आहे। फक्त झाकण लावते, टिकली पडली दिसते, आज ना अवतार झालेला आहे। चला झाकण लावते त्याला आणि भाजी होऊ देते। आणि हे बाकीचं सगळे भांडीचा पसारा होती बघा, आता सगळे भांड्याचा पसारा
मला ते सुचणारच नाही. किचन कट्ट्यावर भयंकर पसारा झालेला आहे. पसारा दिसले की सुचत नाही. कधी एकदा आवडू असं झालेलं आहे. हे बघा माझं ना आता सगळं कट्ट्यावर मग अशी किती पसारा होता बघितलं ना. मी सगळे आता काय केलं, सगळे भांडे लावून टाकलेले, डब्याची झाकणं. आणि इकडे बघा माझ्यासाठी झालेली ही भाजी भोपळ्याची, लांब भोपळा असतो ना, हे बाबा दुधी भोपळा म्हणतात त्याला, झाली भाजी. तर अशा प्रकारे माझं सगळं आवरलेलं आहे बघा आता. आणि आवरता सगळं कट्ट्यावरचा अर्धा पाऊण तास सहज गेलेला आहे माझा. खूप पसारा होता कारण त्या डब्यातले सामान काढलेलं होतं ते ठेवलं होतं, टबमध्ये काढून ठेवलेलं होतं, मोठ्या टबमध्ये. तर अशा प्रकारे माझं सगळं झालं आहे बाबा आवडणं. उद्या पाडव्याचं आवडणं सगळं झालं आहे घरातलं. किचनचंच खूप असतं आवरायचं, बाकीचं नाही एवढं. आपण बाहेरचा हॉलमधलं काही एवढं नसं सुटसुटीत असतं, पण किचनमध्येच खूप असतं आपलं गबाळं, भांडे कुंडे नाही का. चला तर मग असं आता ह्यांची वाट बघते. अजून 2 वाजायचेत, 1:45 वाजत आलेले आहेत. तर मग चला वाट बघते. तोपर्यंत माझ्या लेकीला मी फोन केला होता. अगं म्हटलं पिल्लू काय करते, तर ती म्हणली आत्ताच आम्ही बाहेर कुठे जाऊन आलो म्हणे पिल्लूला घेऊन. तर ये म्हणली. बघू आता मी आवरते आणि लगेच जाऊन येते 10 मिनिटात. चला तर मग मी जाऊन येते पिल्लूकडे माझ्या. पिल्लू म्हणजे काय, विरांश, हा आमचा माझा नातू. मी नेहमी पिल्लू म्हणते, तर माझा पिल्लू म्हणजे माझा विरांश नातू. हे पहा मी काय विरांशकडे गेली नाही. म्हटलं चला आपलं जरा साफसफाई करावी म्हणून मी हेअर कलर करून घेतली. आणि आता मिस्टर आलेले हे बघा, त्याच्यामुळे आता मी पाडणार आहे जेवायला. आणि विरांशकडे जाऊ, संध्याकाळी जाऊ, आता 5 नंतर जाऊ. चला या सगळेजण जेवायला. हे बघा आता जेवण झालेलं आहे, मिस्टरांचं पण होत आलेलं आहे. आणि हे बघा ह्यांनी आणलेलं इकडे 100 रुपयाला एक असा आंबा आहे. जवळजवळ 24 रुपयाचे 24 आंबे आणलेले आहेत. 2 डझन आंबे 1200 रुपयाला डझन. आणि आता हा थोडा विचार करावा लागतो. 100 रुपयाचा एक आंबा आपण खाणार. आंबे खूपच महाग आहेत, त्यात नाही यांनी आणलेले आहेत आज. आता आम्ही तिघांना वाटू. चला आता हे जेवण. आणि आता घेणार आहे थोडी विश्रांती. आंबे ठेवून टाकावे लागतील, 8 आंबे पाहिजे. असंच हवे आंबे. आता तिघांना म्हणजे माझ्या 2 मुली आणि आम्हाला असे आंबे आम्ही वाटून घेणार आहोत. चला तर बघू कसे निघतात काय. देवगड हापूस आंबे आणलेले आहेत. हां येणार आहे ना. चला आता माझी मुलगी, छोटी मुलगी घ्यायला येईल आंबे. चला भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.